नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या हेतूने बनवला आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून जिवंत अथवा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा पूर्ण वाचून ती समजून घ्याल अशी आशा करते. कथा थोडी मोठी होईल, पण तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आज परत एकदा यशच्या शाळेतून कंप्लेंट आली होती. त्याची आई मोक्षा वैतागून गेली होती. कितीही सांगितले तरी हा मुलगा काही सुधारत नाही. बिना बापाचं लेकरू म्हणून मी त्याचे खूप लाड केले आणि तो लाडाने बिघडला. नेहमी कोणाच्या तरी खोड्या काढत असतो. नेहमी शाळेतून तक्रारी येत असतात. मला कामामुळे त्याच्याकडे लक्ष देता येत नाही, पण कामही महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी तर मी करते आहे सर्व. ती मनाशीच बडबडत करत होती, त्रागा करत होती. पण आता काय करायचं? जे आहे ते भोगावं तर लागेलच ना. तिने पटकन आवरून तिची बॅग घेतली आणि त्याच्या स्कूलमध्ये जायला निघाली. स्कूलमध्ये गेल्यानंतर ती सरळ प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेली. यश खाली मान घालून उभा होता. तिने मॅडमकडे पाहून आत येऊ का असे विचारले. हो या ना, प्रिन्सिपल मॅडम बोलतात. आत गेल्यानंतर तिला बसायला सांगतात आणि तिला पाणी प्यायला देतात. ती पाणी पिते आणि मॅडमला विचारते, काय झालं मॅडम? काय केलं आता यशने? मॅडम सुस्कारा सोडत बोलतात, त्याने फटाका पेटवून एका शिक्षकाच्या बॅगेत टाकला. तो फटाका फुटला, पण सुदैवानं त्यांना जास्त काही झाले नाही. त्यांनी वेळीच प्रसंगावर दाखवून ती बॅग टाकून दिली आणि त्यामुळे त्यांना काही झाले नाही. पण यामुळे सगळे शिक्षक यशवर खूप नाराज झाले आहेत. तो नेहमीच खोड्या करत असतो, पण हे जरा जास्तच झाले ना. मी त्याला आता या शाळेत ठेवू शकत नाही. मला माफ करा. मोक्षा एक कटाक्ष यशकडे टाकते. तो चोरून तिच्याकडे पाहतो. आता तिला थोडं रडू येतं. ते बघून प्रिन्सिपल मॅडमलाही तिची दया येते. त्या म्हणतात, मोक्षा मी एक सुचवू का? ती डोळे पुसत बोलते, हो मॅडम, प्लीज सांगा ना. मॅडम पुढे बोलतात, तुम्ही ना त्याला गुरुकुलमध्ये टाका. माझी ओळख आहे तिथे, जास्त दूरही नाही पुण्यापासून. तिथे खूप शिस्त लागते मुलांना. बघा तुम्हाला काय वाटतं ते. पण मॅडम मी त्याला कधी दूर नाही ठेवलं हो माझ्यापासून. ती रडवेली होत बोलते, अहो तेच तर चुकतं ना आपलं. दूर राहून त्याचं चांगलं होत असेल तर काय हरकत आहे. मॅडम तिला समजावतात आणि तिलाही कुठेतरी पटतं. ती त्यांना बोलते, ठीक आहे, बोला तुम्ही त्यांच्याशी, मी पाठवेन त्याला तिकडे. आणि यशचा हात धरून त्याला घरी घेऊन जाते. यशला अजिबात आवडलं नव्हतं. तो चांगला रुसला होता आईवर. ती रस्त्यात थांबून त्याला आईस्क्रीम घेते. घरी गेल्यावर तो आईस्क्रीम खायला गुंततो तर मोक्षा घरातल्या कामात व्यस्त होऊन जाते. दुसऱ्या दिवशी मॅडम मोक्षाला फोन करतात आणि मी गुरुकुलच्या व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोलले आहे म्हणाल्या. मोक्षाच्या पोटात तुटत होतं खूप. तिला यशला एवढ्या दूर पाठवायचे नव्हते, पण तिच्याकडेही काही पर्याय नव्हता. ती त्याला खूप समजावून सांगते आणि त्याची बॅग पॅक करते. तो रडत असताना पाहून तिलाही अश्रू अनावर होतात. ती अश्रू पुसते आणि त्याला जवळ घेते. त्याला बोलते, हे बघ बाळा, तू आता 10 वर्षांचा झाला की नाही. आता तुला समजायला हवं ना. मम्मा काम करते, तू असं खोड्या काढतोस, त्याचा मम्माला किती त्रास होतो. आता तिकडे तुला नवीन फ्रेंड्स भेटणार छान छान आणि तू शाळेत हुशार पण होणार. मग कोणीच तुला त्रास नाही देणार. असं समजावून तोही जरा शांत होतो आणि मांडोलवर ठीक आहे मम्मा म्हणतो. ती गुड बॉय म्हणून त्याच्या कपाळावर ओठ ठेवते आणि त्याला घेऊन बसमध्ये बसते. काही तासांच्या प्रवासानंतर त्याचं ठरलेलं ठिकाण आलं होतं. खूप दाट झाडी आणि त्यातून एक नागमोडी वाट होती. ती पायी चालत निघाली, पण तेवढ्यात तिला एक रिक्षा भेटली. तिने रिक्षावाल्याला गुरुकुलला येणार का म्हणून विचारले. त्याने सांगितले, येतो, पण अलीकडेच सोडेन. ती ठीक आहे म्हणाली. त्याची संशयित नजर मात्र खूप काही सांगून गेली, पण तिने दुर्लक्ष केलं. ती आत गेली तेव्हा प्रिन्सिपल सर तिचं स्वागत करतात. काही औपचारिक बोलून ॲडमिशन प्रोसेस करून घेतात. ती यशला त्याच्या रूममध्ये सोडते आणि त्याचा निरोप घेते. तिची पावलंही जड झाली होती. त्याला असं एवढ्या दूर सोडून जाणं तिला खूप कठीण जात होतं. पण काय करणार होती ती? कुणाचा आधार नव्हता. त्याच्याकडे लक्ष देता येत नव्हतं. त्याच्या भविष्यासाठी तर हेच ठीक होतं. म्हणून ती मागेही न वळता तिथून निघून गेली. तिला थोडी जरी कल्पना असती की पुढे काय होणार आहे, तिने कधीच त्याला तिथे ठेवले नसते.
यश पालत्या हाताने डोळे पुसतो आणि त्याच्या बेडवर स्वतःला झोकून देतो. त्या विलाच्या जीवाला खूप यातना होत असतात. अचानक त्याला कोणाच्या तरी मुसमुसण्याचा आवाज येतो. कोणीतरी त्याच्याच सारखं बारीक आवाजात रडत होतं. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याच्या रूममध्ये 3 बेड होते, पण बाकीचे 2 बेड रिकामेच होते. कोण रडत असेल म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या बेड खालून तो आवाज येत होता. तो खाली उतरतो आणि बेड खाली वाकून बघतो. खाली त्याच्याच वयाचा एक लहान मुलगा बसला होता. यश त्याला आवाज देतो, हॅलो, का रडतोयस तू? काय झालं? तुझी मम्मा ही तुला इथेच ठेवून गेली का? तो रडण्याचा आवाज बंद होतो आणि तो मुलगा मान करून त्याच्याकडे बघतो. यश त्याला घाबरून मागे सरकतो. तो मुलगा शरीराचं मुटकुळे करून बसला होता. गुडघ्यात मान घालून, पांढरा फकट पडलेला चेहरा आणि बुबुळहीन डोळे. तो मुलगा अतिशय विचित्र दिसत होता. म्हणूनच यश खूप घाबरला होता. आता त्या मुलाने यशकडे बघून दात विचकले. यश घाबरून बेडवर जाऊन झोपला. त्याला खूप भीती वाटत होती. रात्रभर त्याच्या बेडखाली कोणीतरी रडत होतं. सकाळी त्याला जाग आली, ती वाजणारी घंटा ऐकून. बहुतेक सकाळी झोपेतून जागे करण्यासाठी याचा अलार्म म्हणून वापर केला जात असावा. तो डोळे चोळत उठला. त्याला रात्रीची घटना आठवत पण नव्हती. त्याचं नवीन जागेबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. तो इकडे तिकडे पाहत उठला. बॅगेतून ब्रश काढला आणि ब्रश करू लागला. ब्रश करत करत बाहेर आला. एकाच ठिकाणी खूप सारे बाथरूम होते. तिथे शिस्तीत सर्व उभे होते. तोही त्या रांगेत जाऊन उभा राहिला. काही मुलांची जुजबी ओळखही झाली. पण तो त्या कोपऱ्यातील रूममध्ये राहतोय हे ऐकलं की मुलं जरा लांब जायची त्याच्यापासून. त्याला काही समजत नव्हतं. त्याला फक्त कोणीतरी मित्र सोबती हवं होतं त्यावेळेस. तितक्यात त्याच्या पाठीवर एक थाप पडली. त्याने वळून पाहिले. त्याच्याच वयाचा एक मुलगा होता. त्याने यशकडे पाहून स्माईल केली आणि त्याला म्हणाला, नवीन दिसतो रे तू इथे. यशला जरा बरं वाटलं. चला, कोणीतरी बोललं स्वतः. तोही हसून त्याला बोलतो, हो, माझं नाव यश आहे. तू कोण? तो मुलगा त्याला बोलतो, अरे वा, भारी नाव की तुझं. माझं नाव मारुती आहे. यश जरा हसतो. ते मारुतीला बरोबर समजते. तोही हसतो आणि म्हणतो, अरे बाबा, मी मारुतीरायाचा आशीर्वाद आहे असं आई सांगते नेहमी मला, म्हणून ते नाव ठेवलं. जरा जुनं आहे पण देवाचं आहे म्हणून आवडतं मला. यशला मारुतीचा स्वभाव खूप आवडतो. ते दोघे छान मित्र होतात. यश त्याला सांगतो की कसं आईने शाळेत शिक्षा म्हणून त्याला आणून टाकलं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मारुतीलाही वाईट वाटलं. तो म्हणतो, तू वाईट वाटून घेऊ नको. मी आहे की सोबत तुझ्या. आजपासून आपण चांगले दोस्त. माझी आई ते काम करते मावशी म्हणून तर मला इथे त्या शाळेत टाकलं तिने. आता तू माझा चांगला मित्र झाला आहेस तर मी आईला सांगतो तुझी काळजी घ्यायला. चल आता नाश्ता करू. मारुती त्याला डायनिंग हॉलमध्ये घेऊन जातो, जिथे सगळे व्यवस्थित बसून नाश्ता करत होते. यशही नाश्ता करतो. मारुती त्याला विचारतो त्याची खोली कुठे आहे ते. यश त्याला सांगतो ती कोपऱ्यात आहे ना, तीच माझी खोली. आणि यशला रात्रीचा प्रसंग आठवतो. तसा तो भीतीने पांढरा फकट पडतो आणि मारुतीला घडलेला प्रसंग सांगतो. मारुती मोठ्या माणसासारखं सगळं ऐकून घेतो आणि म्हणतो, आपण माझ्या आईला सांगू आणि ती खोली बदलून घेऊ. सगळे म्हणतात तिथं भूत आहे. यश जोरात हसायला लागतो. अरे, भूत वगैरे काही नसतं. माझी आई मला नेहमी सांगते, भूत नसतंच मुळात कुठे. मारुती म्हणतो, रात्री पाहिलं ते काय होतं मग? यावर यश निरुत्तर होतो. मारुती म्हणतो, चल, वेळ झाली, आता स्कूल टाईम आहे. जा आवरून ये, मी वाट बघतो. यश त्याच्या रूममध्ये जातो. त्याला रात्रीचं आठवतं आणि तो हळूच बेड खाली वाकून बघतो. तिथे कोणीच नसतं. यश स्वतःशीच म्हणतो, मला स्वप्नच पडलं असणार. आई सांगते ना, तेच खरं आहे. काय माहीत हा मारुती काय पण कसा बोलतो. तो त्याची बॅग ठेवून बाहेर येतो. बाहेर मारुती वाट पाहत असतो. त्यांना तिथेच रेक्टर सर भेटतात. ते यश सोबत बोलतात, अरे, न्यू ॲडमिशन ना? काल इथे पण एक रूम शिल्लक नव्हती. एका रूममध्ये 3 विद्यार्थी असतात. तुला या मारुतीच्या रूममध्ये शिफ्ट करतो. त्याची आई दिवसा इथे काम करून नाईटला हॉस्पिटलमध्ये काम करते, म्हणून त्याला इथेच ठेवते. त्याच्या रूममध्ये तुला शिफ्ट करतो, चालेल ना? यश हो बोलतो. त्याला आता सोबत मिळाली होती म्हणून आनंद झाला होता खूप. मारुतीलाही यश आवडलाच होता.
दोघेही एकत्र रूम शेअर करायला तयार होतात. नवीन स्कूल होतं, पण सर्व शिक्षक चांगले होते म्हणून त्यालाही करमते. त्याचा दिवस छान जातो. मात्र कधी कधी आईची आठवण मात्र येत होती. पण मारुतीची आई संगीता पण यशला आपलंसं करते. तिला जेव्हा समजतं की यश त्या रूममध्ये राहिला आहे, तेव्हा तिच्या अंगावरून सरसरून काटा येतो. ती त्याला जवळ घेते आणि म्हणते, बरं झालं बाळा, तुला मारुतीसोबत राहायला सांगितलं ते. आता तिकडे जाऊ नको हां. यशही मान हलवून होकार देतो. स्कूल टाईम संपल्यानंतर यश त्याची बॅग आणायला त्याच्या रूममध्ये जातो. मारुती त्याची वाट पाहत बाहेर थांबतो. यश त्याची बॅग घेतो आणि तिथून जायला निघतो. पण त्याचा पाय कोणीतरी घट्ट पकडला होता. यशला काही केल्या हलता येईना. तो खूप घाबरला होता. त्याने पायाकडे पाहिलं. एक लहान मुलाचे हात होते. काही जखमाही होत्या त्यावर. यश आता किंचाळण्यासाठी तोंड उघडतो, पण त्याच्या तोंडातून शब्दच नाही फुटत. तो दोन्ही हात गळ्यावर ठेवतो. जोरात ओरडतो, पण नाही. त्याच्या तोंडातून काहीच आवाज येत नाही. तो असहाय्यपणे दाराकडे बघतो. त्याला वाटत होतं आता मारुती आत यावा. तेवढ्यात ते हात अचानक सुटतात आणि त्या बेड खालून तो छोटासा मुलगा बाहेर येतो. तो अगदी त्याच्या समोर उभा होता. आता यश ओरडत नाही, फक्त त्याच्याकडे बघत असतो. यश निरखून त्याच्याकडे बघत असतो. त्याच्या भयावह चेहऱ्याकडे बघतो आणि तो मुलगाही यशकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. तो यशला त्याच्या घोगऱ्या आवाजात बोलतो, माझी पण आई मला अशीच ठेवून गेली होती, जशी तुझी आई गेली. जाऊ नको ना इथून. आपण चांगले मित्र होऊया. जा सांग त्याला मी नाही येणार म्हणून. यश संमोहित झाला होता. तो हळूहळू पाय टाकत बाहेर गेला. समोरच मारुती होता. तो त्याला बोलतो, किती वेळ लावलास एवढीशी बॅग आणायला? चल लवकर, अभ्यास आहे अजून. पण त्याच्या नजरेला नजर न देताच त्याला यश म्हणतो, तू जा, मला नाही यायचं. मारुती विचार करतो, याला अचानक काय झालं? अरे असं काय करतोस यश? चल ना लवकर, चल लगेच. पण यश आत येऊन दरवाजा लावून घेतो आणि आतमध्ये बघतो. आत तो मुलगा आनंदाने हसत असतो. त्याचं हसणं हळूहळू इतकं वाढतं की बाहेर उभ्या असणाऱ्या मारुतीलाही ते ऐकू जातं. तो तिथून पळून जातो. यशचं संमोहन संपलं होतं. तो असहायपणे बेडवर झोकून देतो स्वतःला. त्याच्या आईची त्याला खूप आठवण येत होती. तो रडायला लागतो. तेवढ्यात त्याच्या दरवाजावर शिपायाची थाप पडते. यश, तुझ्या आईचा फोन आलाय रे, बाहेर ये. यशला जसे वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा असे वाटत होते. तो खूप खुश झाला ऐकून की आईचा फोन आला आहे. तो उठून बसत डोळे पुसतो. आता रूममध्ये कोणीच नसतं. तो बाहेर जायला दार उघडतो. दाराची कडीही सहज निघते. तो बाहेर जे शिपाई काका आहेत त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये जातो. फोन हातात घेतो आणि त्याची आई मोक्षा त्याला बोलते, बाळा कसा आहेस तू? जेवण केलं का? माझी आठवण येते का? आणि आज शाळेचा पहिला दिवस कसा गेला? यशला आईचा आवाज ऐकूनच हिंमत येते. तो म्हणतो, हो आई. तो पुढे सगळं काही सांगणार असतो, पण त्याला त्याच्यावर रोखलेले डोळे दिसले. त्याच्या अगदी समोर कपाटावर बसला होता तो. त्याने ओठाचा चंबू करून त्यावर बोट ठेवलं होतं, जे त्याला गप्प राहायला सांगत होते. त्याचे भयावह डोळे आणखीनच मोठे झाले होते. यश त्याचं ते रूप पाहून घाबरला. त्याला समजले तो आता आपल्याला काहीच सांगू देणार नाही कोणालाच. तो त्याच्या आईला काहीच सांगू शकत नाही. थोडंसं बोलून फोन ठेवून देतो. पण मोक्षाला त्याचा फोन ठेवल्यापासून काहीच करमत नव्हतं. हसरा बबडा करणारा आणि खोड्या करणारा यश आज खूप शांत आणि भेदरलेला वाटला तिला. पण नवी जागा आहे आणि पहिल्यांदा आईपासून असं लांब राहतोय म्हणून असं वाटत असेल त्याला, म्हणून तिने दुर्लक्ष केलं. यश फोन ठेवून कोपऱ्यातल्या रूममध्ये गेला. दरवाजा उघडला तर त्याला समोरच बेडवर बसलेला तो दिसला. आता त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. तो आता यशच्या जवळ येऊ लागतो. यश खूप घाबरतो, पण तो यशकडे हळूहळू पुढे सरकू लागतो आणि यशकडे पाहून त्याचे दोन्ही हात पसरतो आणि परत एकदा दारावर जोरात थापा पडतात. कोणीतरी जोरात दार वाजवत होते. यशने समोर पाहिले, कोणीच नव्हतं. तो मुलगा अचानक नाहीसा झाला होता. यश धावत जाऊन दार उघडतो. दारात मारुती होता. मारुतीने पहिल्यांदाच त्या दरवाजाच्या आत पाय ठेवला आणि आत आला. यशला छान तर खूप वाटत होतं. अचानक मारुती आला आणि तेही त्याचं सामान घेऊन. तो यशकडे पाहून हसतो आणि बोलतो,
मी इथेच राहणार आजपासून तुझ्याजवळ. आता घाबरू नकोस. यश म्हणतो, तू का आलास? तुला भीती वाटते ना? आणि तो खूप वाईट आहे रे. तुला पण काहीतरी करेल. तू जा इथून. मी राहतो इथे एकटा. पण मारुती हसतो आणि बोलतो, अरे आई नेहमी कामासाठी बाहेर असते. मला कोणी जवळचा पण नाही. आता तू आहेस तर मला नाही कशाची भीती. आणि अजून मी पाहिलं नाही त्याला. बघू तरी कसा आहे तो. यशला मारुती म्हणजे एखादा सुपरमॅनच वाटतो. किती सहज बोलत होता तो हे सर्व. त्याला भीती कशी वाटत नव्हती. तरीही तो आला म्हणजे चांगलंच झालं. दोघेही खूप गप्पा मारतात. मारुती त्याला त्याच्या गावाकडच्या गमती जमती सांगत असतो, तर यशही त्याच्या करामती त्याला सांगत होता. शेवटी दोघे पण पेंगायला लागतात आणि एकमेकांना गुड नाईट बोलून झोपायची तयारी करतात. यश त्याच्या बेडकडे जाणार तोच त्याला मारुती बोलतो, यश तू त्या नेहमीच्या बेडवर नको झोपूस. आज तू दुसऱ्या बेडवर झोप. तसेही इथे 3 बेड शिल्लक आहेत ना. मीही आज आहे इथेच. यश ठीक आहे म्हणून जागा बदलतो. झोपण्यापूर्वी मारुती हात जोडून देवाची मनोभावे प्रार्थना करतो. दोघेही शांत झोपतात. तिसऱ्या बेडखाली मात्र त्याची तडफड आणि संताप वाढला होता. तो रागाने लाल झाला होता आणि धुमसत होता. रात्री 12 नंतर यशची चुळबुळ वाढते. त्याला सारखं वाटत होतं की त्याच्या पायाला कोणीतरी स्पर्श करते. तो चादर घट्ट पांघरून घेत होता, पण काही वेळाने परत तेच. त्याने डोळे चोळत पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायाजवळ त्याला रोखून पाहत असलेले 2 डोळे त्याला दिसले. आता त्याची झोप उडाली. तो उठून बसला. तो त्याच्याचकडे पाहत होता रागात. त्याच्या डोळ्यात बुबुळ नसली तरी तो त्याच्याकडे रोखून पाहत आहे हे समजत होते. त्याने मारुतीकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, याला जायला सांग. लहान मुलांचा असतो तसा निरागस आवाज त्याचा अजिबात नव्हता. उलट एक प्रकारचा आसुरी आवाज त्यात घरघर होती. तोंडातून लाळ गळत होती. ते पाहून यशला खूपच भीती वाटली. त्याने नाही नाही अशी मान हलवली. तो आता कुत्सित स्वरात हसला आणि म्हणाला, तू असं नाही ऐकणार ना? असं म्हणत त्याने त्याची टोकदार नखं यशच्या पायात रुतवली. यश कळवळून ओरडला. त्याच्या आवाजाने मारुतीला जाग आली. त्याने पटकन उठून पाहिले आणि त्याला दिसले की यश चेहऱ्यावर हात झाकून ओरडतो आहे आणि एक विचित्र मुलगा त्याच्या छातीवर बसला आहे. त्याच्याकडे पाहून मारुतीची पण बोबडी वळली. तो खूप घाबरला, पण त्याच्या मित्राचा जीव धोक्यात आहे याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्याने काही एक विचार न करता पुढे जाऊन त्या मुलाला धक्का दिला. मारुतीचा फक्त स्पर्श होताच त्याला यातना होऊ लागतात. तो विव्हळत जमिनीवर पडतो आणि सरपटत बेडखाली जातो. यशच्या पूर्ण चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झाल्या होत्या. मारुती तातडीने सर्वांना सांगतो. सगळे शिक्षक आणि स्टाफ हवालदिल होतात. ते यशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. यशच्या आईला फोन करून बोलावले जाते. ती धावत पळत काही तासातच हॉस्पिटलमध्ये येते. यश निश्चित पडला होता. त्याच्या जखमांवर उपचार चालू होते. मोक्षा त्याच्या या दयनीय अवस्थेकडे पाहून रडते. तिला तो हसरा खेळकर आणि खोड्या करणारा यश आठवतो. तिला असं वाटतं की का म्हणून त्याला आपण इथे पाठवलं असेल. सगळे शिक्षक तिथेच असतात. ती सगळ्यांना विचारते त्याला काय झालं आहे, पण कोणीच तिला काही सांगत नाही. ती यश शुद्धीवर येण्याची वाट बघत असते. तो शुद्धीवर येतो पण धक्क्यात गेलेला असतो. त्याच्या डोळ्यासमोर तो हल्ला करणारा मुलगा आणि त्याची ती नखं आणि डोळे हे सारखं येत होतं. त्यामुळे तो अजून जास्त घाबरत होता. स्वतःच्या शरीराचा मुटकुळा करून पडायचा तो. ती त्याला जवळ घेते पण काही उपयोग होत नाही. तो दूर कुठून तरी शून्यात बघत होता. काही दिवस थांबून त्याला डिस्चार्ज देण्यात येईल असे डॉक्टर सांगतात. रात्री यशला शांत झोप जागली होती. त्याच्या शेजारीच मोक्षा बसल्या बसल्या झोपी गेली होती. पण यशला अचानक जाग येते. तो इकडे तिकडे बघतो. कोणीतरी घटघट पाणी पियत असल्यासारखं वाटतं त्याला. त्याने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही कुठे दिसेना. तो हळूच उठला. त्याने आईच्या त्याच्या हातात असलेला हात हळूवार सोडवला आणि तो बाहेर पोर्चमध्ये गेला. बाहेरचं पॅसेज एकदम भयान वाटत होता. कोणीही नव्हते, पण तरीही तो आवाज मात्र येतच होता आणि खूप मोठ्याने येत होता. यश आवाजाचा माग काढत काढत एक रूम ओलांडत जातो. त्याला समोर दिसते ब्लड बँक. त्याला विशेष वाटतं. त्याच्या लहानग्या जीवाला काय माहीत ब्लड बँक म्हणजे काय. तो ते दार हलकेच लुटतो आणि आत जातो.
आतमध्ये खूप अंधार होता. यश हाताने चाचपून लाईट ऑन करतो आणि त्याला जे दिसतं ते पाहून त्याला चक्कर येते. त्याच्या समोर तो होता. त्याच्या हातात एक रक्ताची बाटली होती. तो ती पीत होता. त्याच्या दोन्ही हातांवरून रक्ताचे ओघ गेले होते. तोंड रक्ताने माखलेले होते आणि तिथे अनेक रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या ज्या त्याने संपवल्या होत्या. त्याने यशकडे पाहून एक अघोरी हास्य केले आणि त्याच्यावर झडप घेतली. यशची किंचाळी वातावरणात घुमली आणि इकडे मोक्षा दचकून उठते. ती धावतच बाहेर जाते. 1-2 वॉर्डबॉयही धावत येतात. त्यांना यश ब्लड बँकच्या समोर निश्चित पडलेला दिसतो. ते त्याला उचलून घेऊन जातात. एक सिस्टर धावत येते आणि डॉक्टरांना फोन करते. मोक्षा यशकडे पाहून रडत असते. त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट चालू होते. मोक्षाला बाहेर पाठवले जाते. काही वेळा डॉक्टरही येतात. ते यशला पाहतात. एव्हाना सर्वांना समजले असते की ब्लड बँकमध्ये काहीतरी झालं आहे. नर्स आणि वॉर्ड बॉय घाबरलेले असतात, पण डॉक्टर त्यांना रागावतात. आपण CCTV फुटेज चेक करून तेव्हा समजेल काय ते, असा निष्कर्ष काढला जातो. डॉक्टर बाहेर आले की मोक्षा धावत जाऊन त्यांना विचारते, डॉक्टर काय झालं आहे माझ्या मुलाला? तो बेशुद्ध का आहे? तो बरा तर आहे ना? डॉक्टर बोलतात, हे बघा, त्याने काहीतरी पाहिलं आहे आणि त्याचा धक्का त्याला बसला आहे. बाकी काहीच नाही. तो शॉकमध्ये आहे. शुद्धीवर आल्यावर समजेलच नक्की काय झालं ते. तुम्ही काळजी करू नका. एवढं काही सिरियस नसणार. मोक्षा यशजवळ जाते. तो शांत पडला होता. त्याच्या डोळ्यांखाली काही वर्तुळे झाली होती. अशक्त झाला होता तो खूप. काही तासातच त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. मोक्षा त्याचा हात हातात घेऊन रडत बसते. डॉक्टर आणि स्टाफ CCTV फुटेज पाहत असतात. त्यांना दिसतं की सर्व काही शांत होते. पॅसेजमध्ये एकमेव लाईट ऑन होता. तिने यश हळूहळू चालत येत होता. अचानक तो चालत चालत ब्लड बँक समोर येऊन थांबतो आणि दार ढकलतो. त्याला आतमध्ये काहीतरी दिसतं, पण त्या रूमसमोर कॅमेरा नसल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. अचानक एक काळा धूर बाहेर येतो. त्या धुराचं वलय एका आकृतीत रूप घेते. ती आकृती जेमतेम 3 ते 3.5 फुटाची असे आणि ती आकृती बघता बघता यशच्या अगदी जवळ येते आणि नंतर तो सर्व धूर यशच्या तोंडात जातो. यश किंचाळत बेशुद्ध पडतो. पडताना त्याच्या शरीराला झटके बसत होते. डॉक्टर आणि पूर्ण स्टाफ हा प्रकार डोळे विस्फारून बघत होते. सगळेच खूप घाबरले होते. डॉक्टरलाही आपण काय बघतो आहोत यावर विश्वास बसत नव्हता. त्यांना एक नर्सने हाक मारून भानावर आणले. डॉक्टरांनी एक ग्लास पाणी पिले आणि एक मोठा श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली. ही गोष्ट जी आता आपण पाहिली ती खरंच गूढ आणि अनाकलनीय आहे. पण जर ही गोष्ट बाहेर गेली तर आपल्या हॉस्पिटलचे नाव खराब होईल. त्यापेक्षा मला वाटते की या मुलाला डिस्चार्ज देऊन घरी पाठवावे. त्याच्यामुळेच हे जे काही आहे ते इथे आले आहे. त्याच्या बोलण्याला सर्व स्टाफ मेंबर्स दुजोरा देतात आणि डॉक्टर तातडीने बाहेर जातात. ते मोक्षाला भेटतात आणि बोलतात, हे बघा मॅडम, त्याने कशाचा तरी ताण घेतला आहे आणि त्यामुळेच त्याला एवढा त्रास होतो आहे. तर तुम्ही काय करा, त्याला घरी घेऊन जा आणि त्याच्यासोबत वेळ घालवा. तो नक्की बरा होईल. मोक्षा आश्चर्याने म्हणते, पण डॉक्टर, तो बरा झालाय असं नाही वाटत आहे. तुम्ही का त्याला लगेच घरी घेऊन जायला सांगत आहात? त्याची अवस्था बघा तुम्ही. पण डॉक्टर हट्टाला पेटले होते. ते तिला पटवून तिला घरी घेऊन जायलाच सांगतात. ती निराश मनाने यशला घेऊन घरी जाते. थोड्या वेळाने यश शुद्धीवर येतो. त्याला बघून तिला खूप आनंद होतो, पण त्याची नजर जणू काही तिला सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते. असे वाटत होते ती त्याला ग्लुकोजचे पाणी पाजते. त्याच्यात खूप अशक्तपणा आला होता. त्याला थोडंसं जेवायला घालून पुन्हा औषधं देऊन झोपवते आणि ऑफिसमध्ये कॉल करून काही दिवसांची रजा घेते. तिला आता यशला थोडा पळ एकटं सोडायचं नव्हतं. ती काही काम करायला किचनमध्ये निघून जाते. तेवढ्यात तिच्या पायात काहीतरी घुटमळत असल्यासारखं तिला वाटतं. म्हणून ती खाली बघते तर तिच्या पायात त्याची मांजर मनी होती. तिला बघून मोक्षा हसते आणि तिला वाटीत दूध देते. त्या मनीला यशनेच घरी आणलं होतं. त्याला प्राण्यांची खूप आवड होती. मांजर दूध पिऊन नेहमीप्रमाणे यशच्या खोलीत जाते. पण थोड्याच वेळात मोक्षाला मांजरीच्या जोरात ओरडण्याचा आवाज येतो. ती खूप वेदनेने विव्हळत होती.
असं वाटत होतं. मोक्षा धावतच यशच्या रूममध्ये जाते. यश डोळे बंद करून झोपला तर होता, पण त्याच्या हातात ती मांजर होती जिचा गळा यशने आवळला होता. ती सुटकेसाठी धडपडत होती, पण यश जास्तच जोर लावत होता. मोक्षाला ते पाहून काही सुचतच नाही काय करावं ते. ती जोरात ओरडली, यश. तसा यशचा हात सुटला आणि त्याने खाडकन डोळे उघडले. तो कावराबावरा होऊन आईकडे पाहू लागला आणि आईला विचारू लागला, काय झालं आहे आई? मांजर खाली का पडले होते? मोक्षाने पळत जाऊन तिला उचलले आणि पाणी पाजले. मांजर मलूल होऊन पडले होते. यशने झोपेत असं काही कसं केलं हाच प्रश्न मोक्षाला पडला होता. ती आधी मनीला सुरक्षित ठिकाणी ठेवून येते. परत येते तोपर्यंत यश परत गाढ झोपलेला असतो. तिला हा प्रकार खूप विचित्र वाटतो. यश खूप वेळ झोपूनच राहत असे. तो उठत नव्हता की खेळत नव्हता, नाहीशी बोलत होता. मोक्षाला काळजी वाटू लागली होती. काय करावं आणि काय नको हेच तिला समजत नव्हतं. आज ती परत यशला खाऊ पिऊ घालून झोपवते. मध्यरात्री तिला कसला तरी आवाज येतो. ती उठते. नेमका कसला आवाज आहे कानोसा घेते. तिला सपसप जसे की कोणी कोणावर वार करत आहे असे आवाज येत होते. ती आता यशच्या बेडकडे बघते. यश तिथे नसतो. ती घाबरून जाते. पळत आवाजाच्या दिशेने जाते. तिचं घर छोटंच असल्यामुळे तिला लगेच समजतं आवाज किचनमधून येत होता. ती धावत जाते. तिला तो आवाज सतत ऐकू येत होता. किचनमध्ये लाईट ऑफ होते. ती जाऊन लाईट ऑन करते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. यश पाठमोरा उभा असतो आणि तो त्या मेलेल्या मांजरावर सपासप सुरीने वार करत असतो. त्याचं रक्त, मांस आणि आतडी सर्व काही बाहेर आले होते. तरीही यश काही वारंवार वार करायचं थांबत नव्हता. त्याच्या सर्व हालचालींमध्ये एक प्रकारचा यांत्रिकपणा होते. त्याच्या तोंडातून सतत घुरघुर असा आवाज येत होता. एखाद्या जंगली सध्याच्या तोंडून जसा आवाज येतो अगदी तसाच आवाज येत होता. मोक्षा ते पाहून भीतीने थरथर कापू लागली. तिला यशची भीती वाटू लागली. तरी पण ती हिंमत करून हळूहळू त्याच्या जवळ गेली. त्याचा हात तिने वरच्यावर अलगद धरला आणि त्याला स्वतःकडे वळवले. यशला पाहताच तिला चक्कर आली. यशचा पांढरा फकट पडलेला चेहरा, त्याच्या डोळ्यातल्या गायब झालेल्या बाहुल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरची क्रूरता. त्याने ती सुरी तशीच तिच्या समोर धरली. ती 2 पावले मागे सरकली. त्याने तिच्या समोर सुरी पकडली आणि घोगऱ्या आवाजात म्हणाला, ती त्रास देते की यशला म्हणून मारले. तू दिलास तर तुला पण मारे. आणि असं बोलून तो तिथून संथ पावले टाकत निघून गेला. ती मटकन खाली बसली आणि दाय मोकलून रडू लागली. तिला आता काही सुचत नव्हते आणि तिच्या जवळचे म्हणावे असेही कुणी नव्हते. आता तिला एकच आशा होती, ती म्हणजे प्रथमेश, तिचा ऑफिसमधला कलीग. पण ती त्याला लहान भाऊ मानायची आणि तोही दरवेळी तिच्या मदतीला धावून यायचा. तिने जरा पण विचार न करता त्याला फोन केला. त्याला सांगितलं की आत्ताच निघून ये. तो लाजून म्हणतो, असं काय करतेस ताई, आत्ताच लग्न झालं आहे माझं. तशी मोक्षा अपराधी भावनेने म्हणते, सॉरी हा पतू, पण खूप अर्जंट आहे रे. प्रथमेशला माहीत होते ताई एकटी राहते आणि तिने एवढ्या रात्री बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. तो म्हणतो, अगं मस्करी केली ताई, लगेच आलो. तो शेजारी झोपलेल्या तिच्याकडे पाहतो. ती शांत झोपली होती. त्याने तिच्यासाठी एक नोट ठेवली. त्यावर लिहिलं, मोक्षाताईकडे जातोय, लवकर परत येईल. आणि घाईत पार्किंग लॉटमध्ये येऊन गाडी काढतो. मोक्षाच्या दाराची बेल वाजते. मोक्षा धावत जाऊन दार उघडते. प्रथमेश आत येतो तसा त्याला उग्र वास येतो. तो म्हणतो, ताई हा कसला स्मेल आहे? काहीतरी रक्त वगैरे असल्यावर येतो तसा. मोक्षा त्याचा हात पकडून रडू लागते आणि म्हणते, प्रथमेश मी खूप मोठ्या संकटात सापडले आहे रे. आपला यशचं नाव काढताच प्रथमेशच्या काळजात जर होतं. त्यालाही आता काळजी वाटू लागते. तो काळजीने विचारतो, ताई काय झालं आहे नक्की? कुठे आहे यश? त्याला सांग ना, मामा आला आहे म्हणून. बरं नाही का वाटत त्याला? मोक्षा आता शांत होते. डोळे पुसून घेते आणि प्रथमेशला सर्व घटनाक्रम अगदी व्यवस्थित सांगते. प्रथमेश हे सगळं ऐकून सुन्न झाला होता. त्याला यशची खूप काळजी वाटू लागते. त्याच्या डोळ्यासमोर तो खोडकर यश तरळून जातो. तो विचारात पडतो आणि अचानक त्याला क्लिक होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटतं. ते पाहून मोक्षा त्याला काय म्हणून विचारते. तो म्हणतो, ताई डेस्टिनी म्हणावं तर, पण माझी बायको आहे ना,
ती यशला या संकटातून बाहेर काढू शकते. तो असं म्हणताच मोक्षा आनंदाने म्हणते, काय म्हणतोस काय प्रथमेश? ती कसं काय काढू शकते? हे जर खरं असेल तर देव पावला म्हणायचा. तो म्हणतो, खरं म्हणजे हे तिला लाभलेलं वरदानच आहे. ती अमानवीय शक्तीसोबत संवाद साधू शकते आणि गरज पडली तर त्यांच्याशी लढूही शकते. तू यशवर लक्ष ठेव. त्यांच्यात असलेली ती अमानवीय शक्ती त्याला इजा तर नाही ना करणार. मोक्षाच्याही डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, कोणास ठाऊक रे, माझा जीव पेवटून निघत आहे. मला सहन नाही होत आहे रे, पण काय करू तूच सांग. तो म्हणतो, मी सकाळी तिला घेऊन येतो, काळजी करू नकोस. मी त्याला पाहू शकतो का? मोक्षा त्याला की हॉलमधून पाहायला सांगते. प्रथमेश घाबरत घाबरत पुढे जातो. त्याची हिंमत होत नसते, पण यासाठी त्यालाही वाईट वाटतच होते. तो कीहोलला हळूच एक डोळा लावून बघतो. आतमध्ये त्याला काहीच दिसत नाही. यशच्या बेडवर नसतो. रूम पूर्ण रिकामी असते आणि अचानक त्या कीहोलच्या समोर यश येतो. यशच्या चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. तो त्यावरून आपली जीभ फिरवत होता. त्याचे डोळे पाहून तर प्रथमेशच्या काळजाचा ठोका चुकला. तो घाबरून मागे सरकतो आणि मोक्षाजवळ येतो. त्याच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग मोक्षाला समजते की याने यशला पाहिले आहे. तो तिच्याजवळ येऊन हलकेच तिच्या खांद्यावर थोपटतो आणि तिला म्हणतो, वेट फॉर मी. मी माझ्या शिवला घेऊन येतो. तीही डोळ्यातलं पाणी पुसून त्याला होकार देते. यश तातडीने निघून जातो. तो घरी जातो तेव्हा शिवानी ब्रेकफास्ट बनवत होती. त्याला पाहून म्हणते, अरे आलास तू? एवढ्या रात्री का गेलास? आत्ताच पहाटोट आली आहे. मला पण झोपच येत नव्हती, सो मी उठले लवकर, देवपूजा करून ब्रेकफास्ट बनवला. ये करच लवकर. तोही तिच्यासोबत ब्रेकफास्ट करतो आणि झाल्यावर तिला म्हणतो, थांब शिव, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझी ताई संकटात आहे आणि तिला तुझी गरज आहे. तो मोक्षाने सांगितलेला सगळा प्रकार आणि त्याने स्वतः यशला ज्या प्रकारे पाहिले ते सगळं तिला सांगतो. ती पण शांतपणे ऐकून घेते आणि बोलते, खूप गंभीर प्रकरण आहे रे. मला होईल तेवढी मदत मी नक्की करेन. चल जाऊया लगेच. तू फ्रेश हो. तोपर्यंत मी जे साहित्य मला लागेल ते घेते. प्रथमेशला आपल्या बायकोचं कौतुक वाटतं. ती नेहमीच त्याच्यासाठी काही करायला तयार असायची. पण एक माणूस म्हणून ती खूप चांगली होती. तिला इतरांना मदत करायला आवडत असायचं. दोघेही तयार होऊन मोक्षाकडे जायला निघतात. इकडे मोक्षाच्या घरी सकाळ होऊन खूप वेळ झाली होती. आता यशच्या रूममधून कसलीच हालचाल जाणवत नव्हती. मोक्षाला काळजी वाटू लागते. ती हळूहळू त्याच्या खोलीत प्रवेश करते. दाराला आतून कडी नव्हती. तिला यश कुठेच दिसत नाही. ती त्याला सगळीकडे शोधते. अचानक तिच्या हातावर काहीतरी पडते. ती बघते तर ते रक्त असतं. काटपट पडलेलं रक्त पाहून तिला कसलंच होतं. ती घाबरून हळूहळू वर बघते. तिला वरती यश दिसतो. तो भिंतीवर उलटा रांगत होता. त्याच्या हाताचं एक बोट तुटलं होतं. त्यातूनच रक्त टिपकत होतं. मोक्षाकडे पाहून तो मान वाकडी करून दात विचकत होता. त्याच्या तोंडाला सगळं रक्त लागलं होतं. त्याने स्वतःचं बोट स्वतः तोडले होते. मोक्षाला यशची अवस्था बघवत नाही. तिच्या जीवाचा तुकडा, त्याचे असे हाल. ती ओरडून त्याला विचारते, काय हवंय तुला? का त्याचे असे हाल करतो आहेस तू? काय मिळतंय तुला हे सगळं करून? त्याला तिचं असं तळमळीने बोलणं ऐकून जास्तच असुरी आनंद होतो. तो वरून उडी मारतो आणि तिच्या समोर दोन्ही हातावर आणि पायावर बसतो. तिला म्हणतो, हेच हवं आहे मला. तुला त्रास होतोय ना? हेच हवं आहे. आणि काय ग, एवढं प्रेम आहे पोरावर तर कशाला त्याला सोडलं होतं तिथे? आता त्याला ती नाही सोडणार. आणि विचित्र हसत हसत तिच्या जवळ येऊ लागतो. ती हळूहळू मागे सरकत असते. ती दरवाजाजवळ पोहोचते. आता यश तिच्यावर झडप घेण्यासाठी तयार होता. तो तिच्यावर झडप घेतो आणि तेवढ्यात मोक्षा आणि यशच्या मध्ये कोणीतरी असते. ती शिवानी असते. तिने तिच्याजवळ असलेलं पवित्र गंगेचं पाणी त्याच्या अंगावर शिंपडले. यश किंचाळून बेशुद्ध होतो. त्याच्या अंगातून एक काळा धूर बाहेर येतो आणि खिडकीतून निघून जातो. मोक्षा यशला उचलून बेडवर ठेवते. प्रथमेश पुढे येतो आणि शिवानीची आणि मोक्षाची ओळख करून देतो. मोक्षाला शिवानी खूपच आवडते. सावळा वर्ण, कुरळे केस, जराशी हेल्दी आणि ती खूपच गोड होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक सकारात्मक तेज होते.
आज शिवानी तिला कोणत्या देवापेक्षा कमी नव्हती वाटत. ती शिवानीचे आभार मानते, पण शिवानीला बोलते, ताई अजून लढाई संपली नाही. तो गेला आहे, पण परत नक्कीच येईल. त्यासाठी आपल्याला मुळापासून ती गोष्ट उखडून टाकावी लागेल. तो लहान आहे आणि लहान मुले जशी जिद्दी असतात, हट्टी असतात, तसा तो पण आहे. पण आत्मा असल्यामुळे त्याची शक्ती खूप वाढली आहे आणि तो त्याचा दुरुपयोग करत आहे. पण त्याने यशलाच का पकडले? तो त्याला का त्रास देतो आहे? आणि त्याला नक्की काय पाहिजे आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. शिवानी असे म्हणताच मोक्षाला त्याचे ते शब्द आठवले आणि तिने ते शिवानीला सांगितले. असे आहे तर आपल्याला याची सुरुवात कुठून झाली हे शोधावे लागेल, असे शिवानी म्हणताच मोक्षा म्हणते, याची सुरुवात गुरुकुलमधून झाली आहे. शिवानी म्हणते, चला मग लवकर तयारी करा, आपल्याला तिथे जावे लागेल. असे म्हणताच मोक्षाच्या अंगातून एक थंड भीतीची लहर धावत गेली. ती अडखळत म्हणाली, तिथे परत जायलाच हवं का? तू इथूनच काहीतरी कर ना शिवानी. शिवानीला मोक्षाच्या मनातली भीती कळते आणि म्हणूनच ती म्हणते, ताई तू अजिबात घाबरू नकोस. तसं मुक्काम करायचं नाही, सो जास्त काही घेऊ नकोस. आणि हो, तुझ्या घरात देवघर नाही ही गोष्ट मला खटकते आहे. मोक्षाचा चेहरा उतरला. ती म्हणते, होतं ग देवघर आणि मी खूप श्रद्धाळू पण होते. पण यशचे बाबा असे अचानक गेले ना आम्हाला सोडून, तर तेव्हा मी रागात सारे देव पाण्यात सोडून आले. हे ऐकून शिवानीने कपाळावर हात मारून घेतला. ती म्हणाली, अगं जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडण्याचा हक्क खुद्द परमेश्वराला सुद्धा नाही. पण यशच्या बाबतीत तसे काही नाही. तसे असते तर तुझा आणि माझा कॉन्टॅक्ट कधीच झाला नसता. बरं ते जाऊ दे, तू परत येशील तेव्हा आपण तुझ्यासाठी देवघर बनवूया, चालेल ना? मोक्षा म्हणते, जर तुझ्या परमेश्वराने माझ्या यशला बरे केले तर मी आजन्म त्याच्या चरणात लीन होईल. तथास्तु, असे शिवानी म्हणते आणि तिच्याकडे पाहून असते. वातावरण जरा हलके करण्याचा तिचा तो प्रयत्न यशस्वी झाला होता. यशलाही सोबत घेतात. तो विचारतो, आई आपण कुठे जातो आहोत? ती त्याला म्हणते, अरे यश, गुरुकुलमध्ये तुझे कोणी मित्र वगैरे झाले की नाही? तो गुरुकुलचे नाव काढताच घाबरून जाईल हे तिला माहीत होते. पण त्याला मित्र म्हणताच फक्त मारुती आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्याने हसून सांगितले, हो, खूप चांगला मित्र आहे माझा एक. त्याचं नाव मारुती आहे आणि तो मला नेहमी मदत करतो, नेहमी माझ्यासाठी काहीही करतो. शिवानी म्हणते, मग त्याला तर भेटलेच पाहिजे. आपण आता त्याला भेटायला जातो आहोत. तिने असं म्हणतात यशच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. तो घाबरून म्हणतो, नको नको, तिथे नको जायला. तिथे तो आहे, मला नाही जायचं. आई आई, मला नाही जायचं तिकडे. मोक्षा शिवानीकडे बघते. शिवानी तिला थांब म्हणून इशारा करते आणि यशला म्हणते, यश, आम्हाला माहीत आहे एक बॅड बॉय राहतो ना तिथे, तो तुला त्रास देतो. यशने लगेच हो म्हणून मान हलवली. तेव्हा शिवानी त्याला अस्वस्थ स्वरात बोलते, म्हणून तर तिकडे जातो आहोत ना आपण. आता इथून पुढे तो तुला कधीच त्रास नाही देणार. तो तिथून जाणार आहे कायमचा. यश आनंदून जातो. त्याला लहान मुलांना नेहमी मोठ्यांनी बोललेलं खरं वाटतं, म्हणून त्याने लगेच विश्वास ठेवला. तो आता जरा निर्धास्त झाला. आता सर्वच प्रवासाला निघतात आणि आता थोडेच अंतर राहिले होते गुरुकुल यायला. काही वेळाने गुरुकुलचा बोर्ड दिसतो, पण गाडी जशी आत वळण घेते तसे गाडीच्या काचेवर समोरून एक वटवाघूळ येऊन जोरात धडकते. सर्वच अगदी दचकून पाहतात आणि सर्व खूप घाबरतातही. यशला तर प्रचंड भीती वाटते. शिवानी म्हणते, आपण त्याच्या हद्दीत आलो आहोत म्हणून त्याने आपल्याला चेतावणी दिली आहे. सावध राहा सगळेच. सर्वांच्या मनात कुठेतरी भीतीने जागा घेतलीच होती. शिवानीला तेच नको होते. तिने आजवर असे बरेच प्रसंग पाहिले होते आणि जेव्हा भीती मनात घर करते तेव्हा वाईट आत्म्याची शक्ती वाढते आणि ते कधीही कोणत्याही क्षणी आपल्यावर हावी होऊ शकते. पण आता हे सगळं सांगायला वेळ निघून गेली होती. गाडी पार्क करून सर्वजण प्रिन्सिपलला भेटायला जातात. त्यांना यशबद्दल बरीच माहिती होती म्हणून त्यांनी त्यांना लगेच ओळखलं आणि काय मदत करू असे विनम्रतेने विचारलं. तेव्हा शिवानी म्हणाली, सर, काही वर्षांपूर्वी इथे काही घटना म्हणजे वाईट घटना घडली आहे का? तसे ते जरा गडबडले आणि सारवून म्हणाले,
नाही, इथे असं काहीच नाही घडले, शिवानी परत जोर देऊन विचारले. एखाद्या लहान मुलाच्या बाबतीत इथे खरंच काही घडले नाही? नाही, प्रिन्सिपल ठामपणे म्हणाले. तशी शिवानी बॅगेतून एक पेपर बाहेर काढते. ते एक वर्तमानपत्र होते. 4-5 वर्षांपूर्वीचं, आणि त्यावर फ्रंट पेजवर बातमी होती. गुरुकुल नावाच्या हॉस्टेल आणि नावाजलेल्या शाळेत एका लहान मुलाची आत्महत्या. खाली बातमीचा तपशील आणि एक लहान मुलाचा फोटो देखील होता. बातमी अशी होती, काही दिवसांपूर्वी इथे नवीन ॲडमिशन झालेल्या एका मुलाने आत्महत्या केली आहे. त्याने फाशी घेऊन आपले जीवन संपवले. अजूनपर्यंत काहीच माहिती हाती मिळाली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत. आता प्रिन्सिपलच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. त्यांना काहीच सुचेना. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. हे बघा, पुढील तपास पोलीस करत आहेत असे आहे ना त्या बातमीत. पुढे काहीच निष्पन्न नाही झाले आणि ती केस क्लोज करण्यात आली. तुम्ही इथे कशासाठी आला आहात आणि काय संबंध आता या सगळ्या गोष्टींचा? शिवानी म्हणाली. आहे, आमचा संबंध आहे. हे बघा, लवकर जे माहीत असेल ते सांगा. इथे कोणाचा तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण प्रिन्सिपल बदलले नाही. हताश होत तिथून सर्व बाहेर आले. प्रथमेश शिवानीकडे बघून म्हणतो, तू ही बातमी वगैरे कधी शोधली आणि न्यूजपेपर एवढा जुना कसा भेटला तुला? ती म्हणाली, मी जिथे जाते तिथली अगोदरच सर्व माहिती गोळा करते. आजकाल इंटरनेटवर सगळी माहिती मिळते आणि हा न्यूजपेपर मला लायब्ररीमध्ये मिळाला. तिथे माझी एक मैत्रीण काम करते. तिने मला मिळवून दिला. मोक्षा म्हणते, आता काय करायचं? इथे तर काहीच माहिती मिळाली नाही आपल्याला. सगळे विचारच करत होते की एक आवाज येतो. यश, तू आलास? तो आवाज मारुतीचा होता. तो यशला पाहून खूप खुश झालेला दिसत होता. यशही धावत जातो त्याच्याकडे. दोघेही मिठी मारतात. त्यांचं प्रेम पाहून मोक्षाला छान वाटले. पण शिवानी मारुतीकडे खूप लक्ष देऊन बघत होती. मोक्षा तिला विचारते, अशी काय बघतेस? शिवानी म्हणते, या मुलाची खूप मदत होणार आहे ताई आपल्याला. आणि ती त्याच्या जवळ जाते. त्याला हाय करते. तोही तिला हॅलो करतो. ती त्याला म्हणते, मारुती, तुझं नाव खूप छान आहे रे. तो म्हणतो, हो ना काकू, माझ्या आईने ठेवले. माझ्यावर बजरंगबलीचा आशीर्वाद आहे, म्हणून तर मी सुरक्षित असतो आणि म्हणून तर तो माझं काहीच बिघडवू शकत नाही. शिवानी सूचक नजरेने मोक्षाकडे बघते आणि मारुतीला विचारते, तो कोण? तो बोलायला तोंड उघडतो. तोच त्याच्या आई मागून येते आणि म्हणते, काही पण बोलतो तो, तुम्ही नका लक्ष देऊ ताई. मारुती बारीक चेहरा करतो आणि सांगतो, आई, हा माझा मित्र यश. हा नाही का कोपऱ्यातल्या खोलीत राहायचा आणि त्याला नंतर त्याची आई घेऊन गेली होती. मारुतीच्या आईने एकदा यशकडे पाहिलं. तो खूप अशक्त दिसत होता. एका हातचं बोट अर्ध तुटलं होतं. त्याला पट्टी बांधली होती. तिने मोक्षाकडे पाहिले. तिची आशादायक नजर मदत याचना करत होती. ती आशेने पाहत होती. एका आईचं हृदय एक आई समजू शकते. ती म्हणाली, लवकर आत या, आणि एका खोलीत शिरली. ती तीच खोली होती जिथे मारुती राहत होता. तिने यातना आत येऊन पटकन दार लावून घेतले आणि सगळ्यांकडे वळून म्हणाली, हे बघा, मी सगळं सांगते फक्त या मुलांसाठी. पण मी हे सांगितलं ते कोणाला कळता कामा नये, नाहीतर माझी नोकरी जाईल. सगळे तिला निश्चिंत करतात की कोणाला काही कळणार नाही. तेव्हा ती सांगू लागते, काही वर्षांपूर्वी इथे एक मुलगा आला होता. त्याचे आई वडील आले होते त्याला सोडायला. त्याचं नाव होतं. ती थोडं थांबते. तेव्हा मोक्षा अधीरतेने विचारते, सांगा ना, काय नाव होतं त्याचं? मारुतीची आई परत सांगू लागते, त्याचं नावही यशच होतं. काय? सर्वांना आश्चर्य वाटते आणि तेव्हाच एक थंड हवेची झुळूक येऊन सर्वांना स्पर्शून जाते. शिवानी म्हणते, तो इथे आला होता, आता येऊन गेला. मारुतीची आई म्हणते, तो इथे अशाच वाऱ्याची झुळूक बनून येतो, पण काही करू शकत नाही. याचं कारण म्हणजे हनुमंताची तसबीर आणि माझ्या मारुतीच्या गळ्यात बसलेले लॉकेट. सर्वजण बघतात. भिंतीवर एक हनुमंताचा फोटो असतो आणि मारुतीच्या गळ्यात गदा असते चांदीची, आणि म्हणूनच त्या दिवशी तो वाचवू शकला होता यशला. सगळ्यांना मारुतीच्या आईचं कौतुक वाटतं आणि तसा पण तो त्रास नाही देत कोणाला. पण यशला का त्रास दिला एवढा जीवघेणा हे मात्र मी नाही सांगू शकत, असे मारुतीची आई म्हणते. तेव्हा मोक्षा तिला विचारते, पुढे त्या मुलाचं काय झालं? मारुतीची आई परत सांगू लागते,
तो खूप एकटं बसायचा, कोणाशी बोलतही नव्हता. पण त्याच्याशी काही मुले बोलण्यासाठी प्रयत्न करायचे तेव्हा त्यांना एवढंच समजलं की त्याचे आई वडील खूप कामात असतात. त्यांनी त्याच्यासाठी केअरटेकरही ठेवली होती, पण ती टिकत नव्हती. यश तिला पळवून लावत असे. त्याची फक्त एवढीच इच्छा होती की त्याने त्याच्या आई वडिलांसोबत वेळ घालवावा. आणि त्यात गैर काय होते? आपण पैशाच्या मागे एवढे धावत असतो की आपण आपल्याच मुलांकडे दुर्लक्ष करतो. ही त्याचं तेच झालं. आणि शेवटी एकटेपणा असह्य होऊन त्याने त्या कोपऱ्यातल्या खोलीत आत्महत्या केली. त्याच्याच आईच्या साडीने गळफास घेतला. मारुतीची आई बोलायचं थांबली, पण सगळ्यांचे डोळे भरून आले होते. कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. मारुती आणि यश जे एवढा वेळ ऐकत होते तेही सुन्न झाले होते. मोक्षा मध्येच डोळे पुसून म्हणते, अहो, आपण हा विषय मुलांच्या समोर नको होता काढायला. पण मारुतीची आई म्हणते, अख्ख्या शाळेत हा विषय माहीत आहे, लहान लहान मुलांना सुद्धा. पण कसं आहे, कोणाला काही अनुभव आला नव्हता आजपर्यंत, म्हणून काही बोलत नव्हते कोणी. आणि बरंच आहे ना, मुलांना आपल्याकडून समजलं ते दुसरीकडून समजलं असतं तर ते कशा प्रकारे समजलं असतं काय माहीत. त्यांचेही म्हणणं सर्वांना पटतं. सगळे त्यांचे आभार मानतात. शिवानी म्हणते, ताई, एक सांगू का? तुमच्या मारुतीमध्ये दैवी शक्ती आहे आणि म्हणूनच माझी अशी विनंती आहे की तुम्ही दोघेही आमच्या सोबत चला. तुमची खूप गरज आहे आम्हाला. पण मारुतीची आई काही तयार होत नव्हत्या. शेवटी मारुती त्याच्या आईला म्हणतो, आई, यशच्या जागी मी असतो तर? आणि त्याची आई त्याला घट्ट मिठी मारते. असं काय बोलतो रे राजा? जाऊ आपण, येते मी तुमच्यासोबत. शिवानी आणि मोक्षा खूप खुश होतात. शिवानी म्हणते, चल प्रथमेश. पण प्रथमेश कुठेच दिसत नव्हता. शिवानी त्याला हाक मारते, प्रथमेश. पण प्रथमेश कुठेच दिसत नाही. मोक्षा तिला धीर देते, अगं असेल इथेच कुठे, तो कुठे जाणार आहे. पण शिवानीला काहीतरी वाईट होणार असे वाटत राहते. ती पटकन बाहेर पडते आणि एक एक रूम शोधू लागते. स्कूल टाईम असल्यामुळे बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. शेवटी एकच खोली राहिली, ती कोपऱ्यातली. शिवानी हळूहळू पावले टाकत तिकडे जाऊ लागते. मोक्षा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती थांबत नाही. मग ती पण तिच्या मागे आत जाते. मारुतीची आई आणि यश मारुतीला घेऊन दरवाजाबाहेरच थांबते. तिला त्या खोलीत प्रथमेश पाठमोरा असलेला दिसला. ती सुटकेचा निश्वास टाकते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते. त्याला बोलते, हे काय प्रथमेश, इकडे कशाला आला आहेस? माहीत आहे ना, ही जागा खूप वाईट आहे. चल इथून. खूप गोष्टी माहीत झाल्या आहेत. आता आपण यशला लवकरच यातून बाहेर काढू शकतो. नाही, असा चिरका आवाज येतो. तो एक लहान मुलाचा आणि मोठ्या पुरुषाचा एकत्रित झालेला आवाज असतो. आणि प्रथमेश तिच्याकडे वळून तिच्या गळ्याला पकडतो. प्रथमेशकडे बघून शिवानीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण प्रथमेश राहिलाच नव्हता. त्याचे सुळे बाहेर निघाले होते. डोळे भयान दिसत होते. चेहऱ्यावर एक प्रकारची क्रूरता. तोंडातून बोलताना टपकणारी लाळ आणि घरघर. शिवानीसाठी हे अनपेक्षित होते. तिला प्रतिकार करायची हिंमत देखील उरली नाही. ती फक्त त्याच्या बसलेल्या रूपाकडे पाहत होती. तो तिच्या गळ्यावर दाब देत बोलतो, माझ्या आईचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तसंच यशच्या आईचंही त्याच्यावर नाही. मी एकटा होतो. तो आला आणि मला त्याची सोबत झाली. त्याचं आणि माझं नावही एकच आहे. मी त्याला घेऊन जाणार. त्याच्या आईला त्रास होताना मला बघायचं आहे. मी ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी घेऊन जाणार त्याला. आणि तू काही नाही करू शकणार. असे म्हणून त्याने तिचा गळा पकडून तिला उंच उचलायला सुरुवात केली. तिचे पाय जमिनीपासून काही इंच वरती उचलले गेले आणि तिला त्रास व्हायला लागला. जे मंत्र तिला वाचवू शकत होते तेही बोलायची ताकद राहिली नाही तिच्यात. पण प्रथमेशच्या हाताला चटके बसू लागले अचानक. त्याने घाबरून तिला सोडून दिले. ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागलं. त्याच्या हातावर मारुतीचा हात होता आणि त्याच्या हातात चांदीची गदा. शिवानी मलूल होऊन खाली पडली. हा लढा इतका सोपा नसणार हे तिला माहीत होते. पण अचानक झालेल्या हल्ल्याने ती पण घाबरून गेली. प्रथमेशही खाली पडला. आता त्याच्यातला यश समोर आला होता. त्याने मारुतीलाही एक धक्का दिला. मारुती पाठीमागे भिंतीवर जाऊन आदळला. मारुतीची आई जोरात मारुती म्हणून ओरडली.
मोक्षा तर यशला घट्ट पकडून समोरचा थरार गुपचूप पाहत होती. आता तो हळूहळू परत शिवानीकडे यायला लागतो. पण यावेळेस शिवानी जरा सावरली होती. तिला त्याची कमजोरी काय आहे हे समजले होते. तिने तेवढ्या घाईत गळ्यात अडकवलेली बॅग तपासून त्यातील पुडी काढली आणि ती मुठीत घेऊन डोळे झाकून ओठांजवळ नेली आणि मोठ्याने म्हणाली, बजरंगबली की जय. तो आवाज त्याला सहन झाला नाही. त्याने ओरडून कानात हात ठेवले. तोपर्यंत शिवानीने ती उदी त्याच्या अंगावर फुंकली होती. तो किंचाळत मागे सरकला. हळूहळू मागे सरकू लागला. त्याच्या किंचाळण्यात जितकी वेदना होती तितका रागही होता. तो मागे मागे सरकत यशकडे बघत ओरडत म्हणाला, तू आता माझा सोबती आहे. तुला न्यायला लवकरच येईल. आणि ही भिंतीमध्ये अदृश्य झाला. शिवानी खूपच थकली होती. तिने उठून प्रथमेश आणि मारुतीला सावरू लागली. मारुतीची आई ही धावत आली. मारुतीला जास्त इजा झाली नव्हती. शिवानी म्हणाली, आता इथे 1 मिनिट पण थांबणे योग्य नाही. चला लवकर. प्रथमेशही शुद्धीवर आला होता. सगळे तिथून निघाले आणि गाडीत जाऊन बसले. गाडीतून जाताना यशने मागे वळून पाहिले. त्याला तो खिडकीतून दिसला. त्याच्याकडे अत्यंत क्रोधित नजरेने बघत होता. सगळे मोक्षाच्याच घरी उतरतात. मोक्ष आणि मारुतीची आई मिळून जेवण बनवतात. सर्वांना जेवायला घालून सगळे आराम करतात. संध्याकाळी शिवानी घाईघाईमध्ये बाहेर जाते. तिला प्रथमेश विचारतो, पण ती लगेच आले असं म्हणत निघून जाते. ती खूप वेळाने परत येते. तिला प्रथमेश विचारतो, शिव कुठे गेली होतीस? ती म्हणते, वेळ आल्यावर सांगेन. आणि म्हणते, प्रथमेश, इथे देवघर नाही तर मला प्रसन्न वाटत नाही. आपण आपल्या घरी जाऊया. तो ठीक आहे म्हणतो. ती मोक्षाचा निरोप घ्यायला बाहेर येते. मोक्षा तिला काळजीने विचारते, तो परत आला तर? शिवानी म्हणते, ताई, तो गेल्या त्या दिवशी 16 तारीख होती. आज 12 आहे. तोपर्यंत तो येणार नाही. तू निश्चिंत राहा. आणि मी उद्या येते. माझं खूप महत्त्वाचं काम आहे. ते झालं की येते. मोक्षा ठीक आहे म्हणते. तिला मारुती आणि त्याच्या आईची सोबत होतीच म्हणून ती शिवानीला जाण्याची परवानगी देते. दुसऱ्या दिवशी शिवानी आणि प्रथमेश तिच्याकडे येतात. शिवानीने सर्वांसाठी एक अभिमंत्रित धागा आणला होता. ती सर्वांच्या गळ्यात बांधते, अगदी प्रथमेशच्या सुद्धा. आणि सर्वांना म्हणते, आता 16 तारखेची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही. तोपर्यंत तो आपल्याला कसलाही त्रास देणार नाही. पण त्या दिवशी खरा लढा असेल. ताई, तुझ्यातला आईचा लढा. तयार राहा. मीही माझी तयारी करतेच. यशला काहीही होणार नाही, विश्वास ठेव. मोक्षा यशच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तर मारुतीलाही त्याच्या आईने कुशीत घेतलं होतं. शिवानी हळूच पोटावर हात ठेवते आणि मनातच विचार करते, आता मला ही काळजी घ्यावी लागेल. हळूहळू दिवस जात होते. आता फक्त एकच दिवस बाकी होता. मोक्षा आणि मारुतीच्या आईची छान मैत्री झाली होती. मारुती आणि यश ते जिवलग मित्र झाले होते. पुढे येणाऱ्या संकटापासून सगळेच अनभिज्ञ होते. मोक्षाला शिवानीचा फोन येतो. ती मोक्षाला समजावून सांगते की यशकडे खास लक्ष ठेव, मी उद्या येते. ती हो बोलते. दुसऱ्या दिवशी 16 तारीख असते म्हणून सर्वजण चिंतेत असतात. यश आणि मारुती एका खोलीत झोपतात तर मोक्षा आणि मारुतीची आई दुसऱ्या खोलीत. मोक्षा यश आणि मारुतीला समजावून सांगते, काही झाले तरी रात्री दरवाजा उघडायचा नाही. कोणीही आवाज देऊ बाहेरचं यायचं नाही. दोघेही हो म्हणून मान हलवतात आणि झोपायला जातात. गप्पा मारत दोघेही झोपी जातात. वयाच्या मानाने मारुती यशपेक्षा खूप हुशार असतो. तो खूप वेळ जागा राहून हनुमान चालीसा म्हणत होता. त्या दोघांच्याही भोवती एक प्रकारचे सुरक्षा कवच तयार झाले होते. इकडे शिवानीही देवघरात बसून स्वामींच्या नावाचा अखंड जप करत होती. त्यामुळे त्याचाही प्रभाव होताच. तो आला होता, पण त्याला त्या आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता, ना जास्त जवळ जाता येत होतं. मारुतीच्या तोंडून हनुमान चालीसा चालू होती. त्याचा आवाजही त्याला नको होता, म्हणून तो जवळ जात नव्हता. तो नुसता येरझाऱ्या घालत होता. त्याच्या तोंडून रागाने जी घरघर ऐकू येत होती ती सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली होती. इकडे मारुतीला झोप लागली आणि तो झोपला. शिवानीही तिच्या खोलीत जाऊन झोपली. हळूहळू तो प्रभाव कमी व्हायला लागला. आता याला खूप बघत होता. आनंद झाला होता. तो योग्य संधीची वाट काही वेळाने यशला तहान लागते. तो बघतो तर पाण्याची बाटली संपलेली होती.
किचनमध्ये जाऊन पाण्याची बॉटल भरतो. त्याच्या मागे कोणीतरी चालत असल्यासारखं त्याला वाटतं. तो मागे वळून बघतो तर कोणीच नव्हतं. तो पुन्हा पुढे बघून चालू लागतो. परत त्याला भास होतो आणि तो मागे वळतो तर यावेळेस त्याच्यासमोर मारुती उभा असतो. तो त्याला म्हणतो, तू बाहेर का आलास? आणि हो, आत जाण्याआधी एक काम कर, तुझ्या गळ्यात असलेला तो धागा काढून टाक. यशला आश्चर्य वाटते की मारुती असे का सांगत आहे, आणि विशेष म्हणजे मारुतीच्या गळ्यातली ती गदा कुठे गेली. तो कधी झोपेत पण काढत नाही. मारुती यशकडे बघून पुन्हा गुरगुरत बोलतो, काढ म्हणतो आहे ना? यश म्हणतो, नाही, मी नाही काढणार. आणि तू मारुती नाहीच आहेस. तेव्हा मारुती विचित्र स्वरात असतो आणि म्हणतो, चांगलाच हुशार आहेस. पण ऐक, तू जर हे काढलं नाहीस तर मी तुझ्या मित्राला मारून टाकेन. त्याने तुझी किती मदत केली आहे आणि आता तुझ्यामुळे मी त्याचा जीव घेणार. ही मात्र यश वर लागू पडली. त्याला खूप वाईट वाटत होतं आणि तो पटकन बोलून घेतो, नाही, नको, मी काढून टाकतो हे बघ. आणि तो त्याच्या गळ्यातला धागा क्षणात तोडून टाकतो. मारुतीचे रूप घेतलेले त्याचे खरे रूप हळूहळू दिसू लागते. आता त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. फाशी घेतली असल्यामुळे जीभ बाहेर लोंबत होती आणि हात पाय वाकडे झाले होते. त्याच्या त्या रूपाला पाहूनच यश खूप घाबरला. तो घाबरून जोरात रडायला लागला. मारुती, मोक्ष आणि मारुतीची आई सगळेच धावत बाहेर येतात. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने यशवर झडप घेतली होती आणि तो त्याला घेऊन एखाद्या प्राण्यासारखा सरपटत पायऱ्यांवरून वरती जाऊन टेरेसवर जातो. ते दार बाहेरून बंद होते. मोक्षा धावत जाऊन ते दार उघडण्याचा प्रयत्न करते. खूप जोरात रडत होती ती. यश यश म्हणून त्याला आवाज देत होती, पण आता काही उपयोग नव्हता. मारुतीही रडत होता. मारुतीची आई देवाचा धावा करत होती. मोक्षाला काहीच सुचत नव्हते. ती आता रडत रडत तिच्या मुलाच्या प्राणांची भीक मागत होती. त्याला सोड, मी तुझ्या पाया पडते. तुला पाहिजे तर माझा प्राण घे, पण त्याला सोड, असे म्हणून त्याला विनवणी करत होती. दरवाजावर हात आपटत होती. अचानक तिला काही सुचले आणि ती धावत खाली गेली. तिने शिवानीला कॉल केला. शिवानीला हिचे सगळं ऐकून प्रचंड धक्का बसला. तिला वाटलेही नव्हते की तो असा अचानक येईल. ती मोक्षाला एवढंच म्हणते, ताई ऐक, तो त्याच्या ठरलेल्या वेळेवरच त्याला घेऊन जाणार आहे. काही तासांचा अवधी आहे. त्याला बहुतेक तुला असं तडपडताना बघायचं आहे, म्हणून तो यशला खूप त्रास देऊन मारेल. त्याला हेच वाटतं की त्याच्या आईचं त्याच्यावर प्रेम नव्हतं आणि त्यामुळे तुला झालेला त्रास त्याला समाधान देत आहे. तू मी येईपर्यंत त्याला बोलण्यात गुंतवून ठेव. काहीही कर, मी आलेच. स्वामी आहेत पाठीशी, काहीच होणार नाही, असे म्हणून ती फोन ठेवते. एव्हाना प्रथमेशही जागा झाला होता. त्यालाही खूप चिंता वाटत होती. शिवानी जलद हालचाली करायला लागली. तिने एक कॉल ठेवला आणि म्हणाली, तो आला आहे, या तुम्ही. आणि तिने पटकन कॉल कट केला. प्रथमेश तिला विचारतो, कोणाचा फोन होता? पण ती त्याला म्हणते, उशीर होतोय, घाई करायला हवी. यशचा जीव धोक्यात आहे. आणि दोघेही वाऱ्याच्या वेगाने घराबाहेर पडतात. दोघेही खाली येतात. प्रथमेश गाडी काढतो आणि शिवानी आत बसते. त्यांची गाडी सुसाट वेगाने रस्त्यावर धावत असते. एका ठिकाणी शिवानी गाडी थांबवायला सांगते आणि परत एक कॉल करते. काही मिनिटातच त्या गाडीजवळ एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीला शिवानी गाडीत बसायला सांगते आणि परत गाडी रस्त्यावर धावू लागते. प्रथमेश मात्र त्या व्यक्तीला ओळखत नाही आणि त्याला माहीत आहे शिव आपल्याला काही सांगणार नाही. तो शांतपणे गाडी चालवत विचार करत असतो. इकडे तो आता यशच्या समोर होता. यश त्याला पाहून थरथर कापत होता. त्याला खूप भीती वाटत होती. त्याला त्या क्षणी असे वाटते की मारुतीकडून हनुमान चालीसा का नाही शिकून घेतली. आता त्याच्या डोळ्यातले पाणीही सुकून गेले होते. तो आई आई म्हणून रडत होता आणि त्याचं ते आई आई म्हणून रडणं त्याला सुखावत होते. तो यशच्या खूप जवळ येतो आणि त्याला म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मलाही असंच माझ्या आईने सोडलं होतं. आता ती सुखात असेल. तसेच तू पण चल माझ्यासोबत. तू आणि मी मिळून सगळ्यांकडून असंच बदला घेऊ. तुझं आणि माझं नाव पण सारखंच आहे आणि आपण दोघेही एकाच दिवशी मरणार. यश जोरात रडू लागतो. नाही नाही म्हणून मान हलवत होता आणि त्याची अशी स्थिती पाहून त्याला अजून जास्त चेव येत होता. त्याला परत दरवाजावर थापा ऐकू येतात. मोक्षा बोलत असते,
हे बघ, तू माझ्या मुलाचं काहीच बिघडवू शकत नाही. मी त्याला काहीही करून वाचवेल आणि तुझ्या आईचंही तुझ्यावर खूप प्रेम होतं. तू चुकला आहेस आणि अजूनही चुकतो आहेस. मोक्षाचं बोलणं ऐकून त्याला आणखी चिड येते. तो यशच्या जवळ येतो. त्याची ती लोंबत असलेली जीभ आणि पांढरे पडलेले डोळे तो यशवर रोखतो आणि म्हणतो, मला तुला आता मारून टाकावं लागेल लगेच, आणि त्याला त्याच्या गळ्याला धरतो. त्याला तो टेरेसवरून फेकून द्यायला उचलून घेतो. तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला जातो. प्रथमेश आला होता आणि त्याने धक्का मारून दरवाजा तोडला होता. त्याच्या मागून शिवानी येते. तिच्या मागे मोक्षा, मारुतीची आई. मारुती आणि मागे मागे हसते त्याची आई. तो यशला खाली ठेवतो आणि बघत राहतो. त्याची आई त्याच्या समोर होती. ती खूप रडत होती. ती त्याच्याकडे पाहून म्हणते, यश बाळा, तू असा नव्हतास रे. तुला असं का वाटलं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही? सोड त्या मुलाला. त्याच्या आईला का त्रास देतो आहेस? मला दे काय द्यायची ती शिक्षा. माझा जीव घेतो. तो शांत उभा होता. त्याच्या आईकडे एकटक बघत होता. त्याला आता यशला घेऊन जायचे नव्हते. तो त्याच्या आईकडे बघतो. ती अजूनही रडत होती. तो त्या टेरेसच्या रेलिंगवर उभा राहतो आणि मागे वळून त्याच्या आईकडे पाहतो. त्याच्या आई डोळ्यांसमोर आईसोबत घालवलेले काही सुखद क्षण येतात आणि तो तिथून स्वतःला झोकून देतो. त्याच्या आई जोरात यश म्हणून रडते. तिला शिवानी पकडते आणि म्हणते, तो गेला आहे. त्याच्या आत्म्याला मुक्ती नको का मिळायला? आवरा स्वतःला. पण ती खूप रडत होती. रडत रडत म्हणते, असेही माझ्या आयुष्यात काहीच नाहीये तो गेल्यापासून, आणि धावत जाऊन वरून उडी मारते. मोक्षा, शिवानी, प्रथमेश सर्व धावत जातात. पण तोपर्यंत उशीर झाला होता. खूपच उशीर झाला होता. ती माऊली तिच्या मुलाच्या मागे गेली होती. तिचा देह खाली जमिनीवर पडला होता. डोके फुटून त्यातून रक्ताचा वाट वाहत होता. शिवानी मोक्षाकडे पाहून म्हणते, ताई, हा लढा मातृत्वाचा होता आणि त्यात मातृत्वच जिंकले. एका आईने एका मुलाला आईपासून वेगळे नाही होऊ दिले. तिने स्वतःचा जीव दिला. यश धावत जाऊन मोक्षाला बिलगतो. मित्रांनो, कथा आवडली की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.